49वा दिवस संध्याकाळी 6:30 वाजता. बिग बॉस माझे दोन खूप वेगळी नावं डोक्यात होती नॉमिनेशन्सच्या आधी, पण आता ते असं वाटतं की बदलावं. पहिलं नाव मी प्रभूचंच घेणार, कारण त्याला काहीच माझ्या मते गेम कळत नाही आहे आणि पाठीमागनं गेम तर तो खेळतच आला आहे. कधीही फ्रंट फुटवर मातो दिसला नाही आहे. दुसरी लोकं जे बोलतात ते तो फक्त रिपीट करतो, ते भांडणं असो किंवा मुद्दे असो. मला त्याचं गेम नेहमीच वीक वाटलं आहे, म्हणून मी त्याला नॉमिनेट करते आहे. तर मी तसा स्ट्रॉंग आहे. मी माझे मुद्दे मी उचलतो. मला नाही भांडवत, कारण की आपण लहान वयाने आहेत. त्याच्यामुळे मी फक्त रिपीट त्याला बोलतोय, मी नाही तूच आहेस, असं तसं. मला स्वतःचं नुकसान करून नाही घ्यायचं आणि माझ्या खानदानीत पण नाही की जे आपण शिव्या द्यावा हे करावं. तर मला तसं काहीच नाही. तू शिवी नाही देत हे ऐकून फक्त हसू आलं मला. ठीक आहे. आणि तू उद्धटासारखं नाही बोलत हे ऐकून पण मला हसू आलं. हां, तू घालून घे. दुसरं नाव माझं आहे संस्कृती. एकच दिवस झाला आहे, पण तिचं गेम वीक आहे हा तिने एका दिवसातच प्रूफ केला आहे, आपली चावी हरवून. आणि ज्याप्रमाणे ती माझ्या मते निकष देत आहे ते गेम नाही कळते असं मला वाटतं आहे तिच्या बोलण्यावरनं आणि तिच्या एक्सप्लेनेशन्सवरनं. वीक गेम हा तुमचा ओपिनियन आहे. माझ्याकडनं जी चुकी झालेली आहे त्याच्यावरती मी खूप पश्चाताप पण केला. त्याच्यावरती मी तेवढीच भांडली पण आहे, तेवढेच मी स्टेप्स घेतलेले आहेत. एक दिवसात जर तुम्हाला एक गेम वीक वाटत असेल ना, तर जर तुमचा एक दिवस मी बघितला असताना तर माझे मत खूपच जास्त घाण असते. चावी आपण पण हरवलेली आहे. बरोबर. जे तुम्ही गोथ्रू केले ना तेच मी गोथ्रू केले कुठे ना कुठे. आणि त्या माणुसकीने तरी मला वाटलेलं की आजच्या एक नॉमिनेशन्स तर तुम्ही मला नाही देणार, अजून माझा गेम बघाल, पण ते तुम्ही नाही केले. त्याच्यामुळे मला हे योग्य नाही वाटलं. या घराचा हाच नियम आहे की ज्या क्षणी जे वाटतं ते बोलणं गरजेचं आहे. माझी दोन वेगळी नावं होती, पण या क्षणी मला वाटलं की मला नॉमिनेट करणं गरजेचं आहे, म्हणून मी तुला नॉमिनेट करते. ससा कशी आहेस? चांगली आहेस ना? हेच विचारायचं होतं. खूप प्रयत्न केलेस काल, खूप एक कौतुक आहे. आणि पुल अप युअर सॉक्स हे गेम दिसतं तेवढं सोपं नाही आहे. नेक्स्ट टाईम नाही सोडणार. या प्रभू. कधीच फ्रंट फूटवर येऊन काहीच नाही बोलत, रिपीट करतो लोकांनी जे बोललं आहे ते. त्याचं उत्तर त्याने दिलं आहे की त्याला रिस्पेक्ट आहे आणि तो फक्त समोरचा जो बोलतो तसंच बोलतो. पण ते पण बोलायची गरज नाही आहे ना. मग समोरच्याने तुला काही बोललं ते पण बोलायचं गरज नाही आहे. मग असं वाटतं की तू रिपीट करतोय, फ्रंट फूटवर नाही येत आहे. आणि गेम तर काहीच नाही. 7 आठवड्यात फक्त एका टास्कमध्ये, 2 टास्कमध्ये, एका टास्कमध्ये माझ्याबरोबर खेळलेला तो. त्या टास्कमध्ये तो कमाल होता. चावीच्या टास्कमध्ये त्याने तन्वीला जेन्युअनली कॅप्टन बनवलं. पण त्याच्या आधी हे 2 जर मी काढलं, 48 दिवस मला त्याचा गेम दिसलाच नाही. म्हणून मी प्रभूला नॉमिनेट करू इच्छितो. जे तुम्ही बघितलं 50 दिवसापासून फक्त तुम्हाला 2च टास्क दिसले, तर मग इतक्या बार मी नॉमिनेट होलोय, मग मी कसं काय इथं राहिलोय? मग काहीतरी गेम दिसत असेल म्हणून तर मला वोटिंग करून. आता ज्यांचे गेम दिसले नाही म्हणून ते घराबाहेर गेले. बाहेर काय दिसतंय प्रभू मला नाही माहीत, पण आतून जे दिसतंय तेच मी तुला बोलू शकतो. आणि ऑल द बेस्ट. आणि जर महाराष्ट्र तुला सेव्ह करत असेल तर करावं. माझं दुसरं नाव आहे तन्वी. आज पहिल्यांदा मी कुठलाही टास्क बघितला जे सगळ्यांना ऐकू पण आलं आणि समजलं पण. नाहीतर जेव्हा तन्वी बोलतात तेव्हा काहीच कळत नाही आणि ते एक संवाद नाही होत, वादावादी होते. मी त्यांना भोंगा किंवा असं काही म्हणणार नाही, नावं ठेवणार नाही. मी बोकाबिका पण म्हणणार नाही, ते मी आहे. बेसिकली मला असं वाटतं की तन्वी एक स्ट्रॉंग प्लेअर होती. कॅप्टन बनण्यापूर्वी ती एक सॉफ्ट कॅप्टन बनली, अ बेटर व्हर्जन ऑफ आयुष किंवा सागरदादा बनली. आणि हे तन्वीची पर्सनॅलिटी अजिबात नव्हती. तन्वी बेबाक होती, बिंदास होती, समोरून येणार लढणारी होती. आता ती थोडी काटामध्ये बॅकफूटवर गेली आहे, म्हणून मी तिला नॉमिनेट करतो. मी एवढाच काउंटर देईन. या आठवड्यात मी तुम्हाला वीक वाटली असेल ॲज अ कॅप्टन म्हणून, ज्याच्यामध्ये ठरवून प्लॅन करून हिची कॅप्टन्सी कशी आता फुकट घालवायची म्हणून जे प्लॅनिंग प्लॉटिंग चालू होतं. आता मी जर ए म्हटलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे, बी म्हटलं तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि सी म्हटलं तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम असेल. तर या सिच्युएशनला मी काय कुठलाही थोर व्यक्ती त्याला डील करू शकत नाही.
पण माझा मुद्दा फक्त कॅप्टन्सीचा नाही आहे. पहिल्या 3 आठवड्यात ती बोलत होती की मी कधीच ग्रुप जॉईन करणार नाही, मी इंडिव्हिज्युअल प्लेअर आहे, मी इंडिव्हिज्युअल खेळणार आहे, मी माझा गेम इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल ग्रुप इंडिव्हिज्युअल ते ग्रुप कधी झालं ते पण आम्हाला कळलं नाही. सुविधाप्रमाणे तू ग्रुप सोडते, इंडिव्हिज्युअल बनते, मग ग्रुप जॉईन करते. पण एनिवेज हे माझं मत आहे. तन्वी कोलते स्ट्रॉंगच होती, स्ट्रॉंगच आहे आणि स्ट्रॉंगच राहणार. अजून सुद्धा आम्ही इंडिव्हिज्युअल आहोत, पण मेजॉरिटीचा गेम आहे. जसं तुला गेम कळतो असं तू म्हणतोस, त्यामुळे मी सांगते गेम अप झालेला आहे. जाग तू सुद्धा, डोळ्यावरची पट्टी काढ. जो पिवळा चष्मा लावलायस त्यामुळे मी तुला पिवळी दिसतेय. लाल लावशील तर लाल दिसेन. क्लिअर कर चष्मा, मी क्लिअर दिसेन. ठीक आहे. संध्याकाळी 7 वाजता. पहिलं नाव अनफॉर्च्युनेटली अगेन प्राजक्ता आहे. इझी टार्गेट झालं तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. नाही अगेन नाही झालं. एनिवे तर काय बोलू, आय थिंक सारखं तेच बोलणं पण मलाच बरं वाटत नाही आहे. मला वाटलं होतं की बेबी तू इंडिव्हिज्युअल खेळशील, तुझे ओपिनियन जे स्ट्रॉंग आहेत, तू सायकॉलॉजी तुला कळते, लोकांची ॲनालिसिस करू शकते बरोबर. समवेळ तू ग्रुपमध्ये जातेस तर त्याच्यामध्ये तू मला कुठेतरी हरवलेली दिसतेस ॲज अ पर्सन, ॲज अ मॅच्युअर पर्सन दॅट आय नो. आणि त्यामुळे तुझा गेम मला वीक होताना दिसतो पदोपदी. तुला खूप गोष्टी त्या ग्रुपमध्ये लोकांची पण आधी नाही पटत होती, पण तू पटवून घेतली कारण तुला एक दिसलं की ग्रुप हे होणं गरजेचं आहे या गेममध्ये, टास्कमध्ये किंवा वोटिंगसाठी किंवा मेजॉरिटीसाठी. माझंही तीच स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच मी अलायन्स केलं आहे टोळीबरोबर. मी आपले मतं ज्यांच्याबरोबर बसते किंवा जेव्हा डिस्कशन्स होतात, स्ट्रॅटेजी होते, खूप ओपनली ॲक्टिवली पार्टिसिपेट करतेच. असं नाही आहे की मी इन्फ्लुएन्स होती आहे किंवा मी माझं मत नाही देते. पण मला एक कॉन्ट्रॅडिक्टरी नेहमी तुझ्याकडनं नॉमिनेशन आल्यावर वाटतं. पण ठीक आहे, तुला आय थिंक माझ्यापेक्षा वीक कोणी इकडे नाही दिसत आहे किंवा एक नाही, पण मी जे ग्रुप बोललो, डायनॅमिक्स तुला सांभाळायचे आहेत. नाही तसं अजिबात नाही आहे. मी तुला जे ओपनली जे आहे ते मी खरंच सांगतोय आणि आज मी जे बोललो ते मनापासून बोललो. पण मी फक्त तुला सांगतो की गेम अप कर. मे बी नेक्स्ट वीक मी तुला नॉमिनेट नाही करणार. ओके, धन्यवाद. सॉरी. बिग बॉस माझं दुसरं नाव रुचिता आहे. नो डाऊट शी इज अ गुड प्लेअर. मी असं म्हणत नाही ती बिग बॉस हाऊससाठी फिटच नाही आहे. चालतं डोकं, अक्कल खूप दिली देवानी, पण पळते पण ती पण तू खूप वेळेला वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये पळते. काल पण जे झालं, माझी झोप खूप डिस्टर्ब झालेली आहे. माझा आज तसं तुला माहितीच आहे नसं काय प्रॉब्लेम होतो, आपल्या दोघांनाही तो इश्यू आहे. तर त्यामुळे मला ते वाटतं की ती स्ट्रॅटेजी वेगळी केली असती तिने. तर मला हेच बोलायचं आहे सगळ्यात आधी तर पूर्ण घराला आय एम जेन्युइनली सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला रात्री त्रास झाला. मी तो त्राससुद्धा 1 ते 1.5 तासच दिला आणि त्यालासुद्धा सकाळी येऊन बोलले की मला जेन्युइनली दिसलं त्याला त्रास होतोय. मी म्हणलं हे आजकाल आलेत, हे आज आलेत लोक. मी त्या माणसासाठी आणि अजून तन्वीला त्रास होत होता, ती कोणी माझी सगी नाही आहे. मी या दोघांमुळेच बाहेर निघून आले आणि त्याच्यानंतर मी परत आले नाही. पण हो, मी अशीच आहे. मेरे से उंगली करोगे तर त्याच्यापेक्षा डबल मिळणार आहे आणि हाच माझा गेम आहे. अरे मार पटकन. पुढील सदस्य रेवा. सगळ्यात अगोदर मी प्रभूचं नाव घेते. पण मला वाटतं की हा नात्याच्या आडमध्ये कुठे ना कुठे तो लपतोय, हे होतोय आणि तो मागे खेळतोय. त्याला हे माहिती पण आहे, पण तो त्याच्यावरती काहीच तो ॲक्शन घेत नाही. इनफॅक्ट जेव्हा मी आली, मी तुला हेही सांगितलं की बुद्धी आहेस, त्याचा चांगला वापर कर. हेच बोललात की तू तन्वीच्या मागं लपून खेळतोस. हो, माझा गेम असा आहे की मी कोणाच्याही मागं लपून खेळत नाही. तन्वी माझी बहीण आहे. त्या दिवशी तुला वाटत होतं की त्या दिवशी ओढून नेलं तर मला हे सांगित होती ती की त्यांच्या चाव्या घेशीन घेऊ नको. तर हे सांगायला तिनं मला ओढून नेलं आणि तुला वाटत आहे की आता ओढून नेल्यामुळं की आता तिचाच ऐकतोय आणि तिचाच गेम हा ऐकून त्याचा गेम दिसत नाही. तर माझा गेम कोणाच्याही अनुसार नाही, आरबी ना दीपालीताई ना तन्वी, इथं आम्ही ग्रुप बनवलेला आहे, पण मी माझ्या स्वतःच्या मनाने खेळतोय. मी कोणाचाही ऐकत नाही. बुद्धी आहे, त्याचा वापर कर. मी तुमच्या नात्यांबद्दल मी काहीच बोललेली नाही आहे. आता गुडघ्याचा वापर करतो. माझं दुसरं नाव आहे रुचिता. प्रेमात आहेत ग सगळे. हो. पहिलं रिझन, ती गेम खेळतीये पण मला वाटतं की ती मॅन्युप्युलेटेड आहे. विशाल जे काही सांगतो ती कुठे ना कुठे ती फॉलो करते त्या गोष्टीला. लाऊड नॉईस मला इरिटेट होतो.
मला वाटतं की दुसऱ्यांनाही बोलायची संधी दिली पाहिजे. बोलतेस की मग आता? एक मिनिट. हे असं आणि कुठे हे नाहीये. मध्ये मध्ये जे बोलणं हे हिचं नेचर आहे ना तिचा मध्ये मध्ये माझं करायची. nature च तू हे जे करायचं ते तिथे करशील. का? आता माझी का? संधी आहे, का? तू मध्ये आता बोलू भोंगा तुझा नकोस. सुटला. आता तुझा भोंगा प्लीज. सुटला. तिने काल जे काही केलं सुरुवातीला सगळ्यात अगोदर माझ्यासोबत मिसबिहेव, ओ हो आणि सेकंडली जे मी Misbehave. कम्प्लिटली इग्नोर आणि आताही करणार तेही इग्नोर केलं, पण जे काल रात्री तिने कोणाला झोपून नाही दिलं ते कम्प्लिटली अनएक्सेप्टेबल होतं. सो आता या मॅडमला वाटतं की आपण जे खेळामध्ये जी स्ट्रॅटेजी लावतो हे नंबर गेम तेवढाच गेम आहे. आपण जे टास्कमध्ये खेळतोय तो पण गेमच आहे. इथे जे मी हिच्याशी बोलते ना हा पण माझा गेमच आहे. काल जे मी तिची वाजवली तो पण माझा गेमच आहे. वाजलं? यू कॅन लव्ह मी, यू कॅन हेट मी, बट यू कांट इग्नोर मी. हे तिने ते सिद्ध केलेलं आहे. राहिला प्रश्न मॅन्युप्युलेशनचा, तर मला फरक पडत नाही Wow. की मला कोण मॅनिप्युलेटेड म्हणतंय काय म्हणतंय. मला माहिती आहे आमच्या दोघांचं नातं किती जेन्युइन आहे. मला माहिती आहे हे जे माझं नातं आहे ही माझी अकॉर्डिंग टू यू बये ही वीकनेस नाही, ही माझी पॉवर आहे. आणि मला माहिती आहे मी त्याच्यासाठी पॉवर आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा मी पॉवर आहे. तू बोंबलं तर बस, मला फरक पडत नाही. रे मला जे दिसतंय बाहेरून तेवढं मी बोलले आणि हा माझा निर्णय आहे. तुला माझ्याकडनंच फुटेज पाहिजे तर घे आणि शांत बस. चल आता पहिल्या दिवशी भरपूर दिसलीस, तुला बास एवढंच देणार मी, ह्याच्यावर नाही. थँक्यू. इट्स ओके, युअर वेलकम. माझी जेव्हा बारी येईल ना खुळखुळी करीन. काय करीन? खुळखुळी. चला वटा हटा. संध्याकाळी 7:30 वाजता. दीपालीताईचा गेम नक्कीच वर आलेला आहे. लोकांना व्यवस्थित पटवण्याचा प्रयत्न तिचा दिसतो. आपल्या साईडने आणण्याचा तिचा प्रयत्न मला दिसतो. पण थोडंसं टायमिंग चुकतं तिचं की कधी काय करायचं आहे. कुठलं टास्क खेळत असू किंवा काय असू तर ती खूप गोंधळलेली दिसते मला. तर तिने ते थोडं प्लॅनिंग करावं एवढंच, म्हणून मी तिला नॉमिनेट करतोय. ओके. दुसरी सदस्य आहे संस्कृती. तिने मला नॉमिनेट केलं म्हणून मी तिला करतोय. पूर्ण ऐकून तर घे. एक्सपेक्टेड. पुढे असं नाही आहे. मला फक्त एवढं म्हणायचं आहे की तू बघून आलेली आहेस सगळे एपिसोड. चावीचं महत्त्व हे तुला माहीत असूनही तू थोडासा हलगर्जीपणा दिसला तुझा तिकडे, तर तू तो थोडंसं त्या बाबतीत तरी थोडंसं प्लॅनिंग करून यायला पाहिजे होतं. तो तिथं प्लॅनिंग तुझं थोडंसं फसलं. यापुढे कुठलीही गोष्ट तू हलक्यात घेणार नाहीस किंवा यापुढे तू व्यवस्थित कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग करशील अशी आशा आहे मला. आणि तुझा उत्तम गेम आमच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मोटिवेशन म्हणून घेते मी हे. पुढील सदस्य रुचिता. सो माझं पहिलं नाव टोटली आउट ऑफ रिव्हेंज बिंग व्हेरी ऑनेस्ट तन्वी आहे. आणि आय नो आता आपण बदलूयात, आपण जरा संवाद करूयात. मला तिच्यासारखं नाही करायचं आहे. फ्रंट फूटवर येस तन्वी आहे आणि मी हे मान्य करते, पण मला ती खूप जास्त कन्फ्युज्ड प्लेअर वाटते. मला तिचा गेमच कळत नाही, कारण की गेले 7 आठवडे झाले मी इतके व्हर्जन्स ऑफ तन्वी बघितलेत, इतके गेम शिफ्ट होताना बघितलेत की मला कळतच नाही आहे की खरीवाली तन्वी कोण आहे. फॉर एक्झाम्पल जेव्हा चावी चोरी स्टार्टिंगला झाली होती सोनालीची, इवन अजून एक चोरी झाली होती अंड्यांची, आणि तेव्हा तिने सांगितलं होतं की मी ह्या लोकांसाठी जेवण बनवणार नाही. पण सेम गोष्ट जेव्हा त्याने केले, प्रभूने केली, तेव्हा तिचं असं होतं की तो गेम आहे. सो मला इतका शिफ्ट कळत नाही. तिला जसं भाऊंनी बोललं की तिचा तो अँग्री साईड या लास्ट आठवड्यामध्ये बाहेर आला होता. आय थिंक तीच ती खरी तन्वी आहे, कारण इथे जितके दिसत आहेत ॲटलिस्ट मला रियालिटीशी क्लोज दिसत आहेत. ती रिअल वाटत नाही. तिचा गेम त्याच्यामुळे मला खूप वीक वाटतं. प्रभूने चोरी केली, त्याला तुम्ही कधीही विचारा माझ्या मागे. ज्या दिवशी त्याने चावी चोरली आणि मला सांगितलं त्या दिवशी मी पहिलं त्याच्या डोक्यात एक टपली जोरात मारली होती आणि सांगितलं होतं हे तू का केलंस, जे मला अजिबात आवडत नाही. आणि जर केलंयस तर तू मला का सांगितलंस, कारण चोरी म्हटलं की मला थोडंसं भीती वाटते, धाकधूक होते. म्हणजे तोंडावरती दिसतं की मी केलंय म्हणून आणि मी त्याच्यामध्ये आहे म्हणून. आणि येस मी तुझ्या प्रेमात आहे आणि हा साथ मी आयुष्यभर नाही सोडणार तन्वी कोलते. थँक्यू सो मच. प्रेमानेच करेल तुला. हो ग हो ग प्रेमात आहे मी तुझ्या. हो ग हो ग. एवढं प्रेम आधी दाखव एकमेकींवर. बिग बॉस माझं दुसरं नाव प्रभू आहे.
हे अजिबात आउट ऑफ रिव्हेंज नाही आहे. तो फक्त तन्वीच्या पदराआड राहूनच गेम खेळतोय. तर ह्याच्यामध्ये मला प्रभू कोण आहे मला हे दिसत नाही आहे. मला हेच दिसतंय की तन्वी कोलते स्वतःसोबत एक छोटी तन्वी कोलते तयार करून दोघांनाही सोबत पॉझिटिव्ह दाखवून पुढे नेण्याचा प्रयत्न करते. पण ते कळत नाही आहे की दोघांचं कॉन्ट्रीब्युशन, दोघांचा खेळ वेगळा वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये मला प्रभूचं कॉन्ट्रीब्युशन किंवा एक्झिस्टन्स प्रभू म्हणून नाही, तन्वी कोलते म्हणूनच दिसतंय. व्हिज्युअलाइज करतो. अरे हा आरामात झाले. रात्री 7:45 वाजता. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे प्राजक्ता. प्राजक्ताबरोबर माझं 1 to 1 काहीच नाही आहे. कुठेतरी आपण फ्रंट फूटवर नाही खेळत आहोत हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी दिसतं. मला एक म्हणून ते मला असं विचारायचं आहे, वाटतं. तुमचा एक ग्रुप आहे, आमचा एक ग्रुप आणि अलायन्स आहे. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करता, आम्ही आमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करतो. तुमच्या वेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअल बोलता, आमच्या वेळेस असं का बोललं जातं की एकच बोलतो. तुझे जिकडे जिकडे मला चूक वाटले किंवा मी पहिल्या डे 1पासनं कोणीही माझे कान तुझ्याबद्दल भरले, मी तुझ्याशी येऊन बोलले बिना डिसिजन घेता, त्यालाच मी फ्रंट फूट म्हणते. तुझं माझं नाव घेणं आम्हाला खरंच सरप्रायझिंग वाटतंय. पण ठीक आहे, मला कळतं की इकडे सगळे आता ग्रुप डायनॅमिक्सप्रमाणे खेळतायत आणि मी तुझं ओपिनियनचं रिस्पेक्ट करते पण अग्री करत नाही. बिग बॉस, माझं दुसरं नाव आहे सागर. करायचं होतं तर होतं ना, मग काय एवढं? बघ तर यार, ॲटिट्यूड बघ. सागर चांगला खेळत होता, इंडिव्हिज्युअल खेळत होता. पण जेव्हा एक अचानक अशा विकेंडच्या वारला रितेश भाऊ बोलले, त्याच्यावर रुचिता माझ्यावर काहीतरी बोलली आणि मी तिला म्हटलं की इथे बसण्याची लायकीची नाहीयेस, उठ. आणि त्याच्यावरून त्यांनी मला नॉमिनेट केलं. जेव्हा माझ्याबरोबर झालं होतं, मला अपेक्षा होती सागर तिथे तू बोलावंस, पण तिथे तू बोलला नाहीस. मला असं वाटतं की तू खूप चांगला प्लेयर्स आहे सागर आणि तू वेस्ट होऊ नकोस, इंडिव्हिज्युअल खेळ बस. हे सगळ्यांना माहिती आहे ही माझ्यासाठी काय आहे. बाहेर पण आणि इथे पण दुश्मन नाही काही. हो, मग मी अगदी सगळ्या महाराष्ट्रासमोर हे मान्य करतो की तू जे मुद्दे मांडलेस त्यात नक्कीच माझी काहीतरी चूक असणार. तू सांगतेस म्हणजे नक्कीच असणार आणि मी त्याकडे यापुढे नक्की लक्ष देईन. जिथे जिथे मला वाटेल काही चुकीचं घडतं आहे तर त्या ठिकाणी मी ठामपणे नक्की उभा राहीन. तुझी अपेक्षा मी भंग होऊ देणार नाही. ओके ओके. आई बाया, ओ काय आलं, गेले का? अरे गेले का? पुढील सदस्य संकेत. बिग बॉस, माझं पहिलं नाव आहे प्रभू. प्रभू आहे इथे एक्झिस्ट करतो, पण नक्की तो काय एक्झिस्ट करतो हे मला कळलं नाही. त्याचा असा स्पेसिफिक वेगळा स्वतःचा गेम नाहीये, तो मला तरी जाणवला नाही. तुम्ही बी आता आलात, मला गेम दाखवायलाच आलात. मला डोक्यात बाटली भुगाच केला वा. रुचिता, ओ माय गॉड, शिट, माझं नाव आलं तर मी नॉमिनेट होणार. अरे बापरे. तर रात्री येऊन तिने जे काही थाळी वगैरे वाजवण्याचा प्रकार केला आणि तिने जे काही मग विशालला सांगितलं आणि विशालने जे काही पाणी येऊन आमच्या अंगावर फेकलेलं आहे, ऑफकोर्स झोप खराब झालीच. कदाचित एखादा दुसरा व्यक्ती असता तर त्याने तसंच रिॲक्ट केलं असतं. मलाही तेव्हा खूप राग आला होता, तर ते इथून पुढेही होऊ शकतं आणि त्याचीच मी आशा करतो, म्हणून मी आता तुला नॉमिनेट करतो. तर जशी माझी खातिरदारी झाली आल्या VVIP मध्ये की पहारेकर डायरेक्ट बनवून टाकलं, तर सेम खातिरदारी रिटर्न देण्याची माझी जबाबदारी होती. मी रागात करत नव्हते की अरे शिट मला राग आलाय, मला त्रासच द्यायचा होता जो की मी दिलाय. गावात अरे सांगायचं तरी होतं रे. सॉरी, लागलं. बघू बघू बघू. नको नको, इट्स ओके. आहे मी सक्षम. ओ माय गॉड. रात्री 8:15 वाजता. नमस्ते बिग बॉस. मला माझी अतिसुंदर सुशील माझी नणंद तन्वीला बोलवायचंय. गो बाई, क्या बात है. हे तर काहीतरी नवीनच आहे. जंगाट, मी तर इंडिव्हिज्युअल आहे बाई. तर मला हे सांगायचं आहे की आज हे माझे केस बघा, हिने माझं जिंदगीचं वाटोळं लावलंय. केस बघा माझे. ती छान खेळते, नो डाऊट,
कधी कधी रोज ताप येत नाही आपल्याला, तर तसंही कधी तिची गेम खूपच छान असते, कधी कमजोर. मी आली तेव्हापासून मी तन्वीला बघितलं नाही आहे नॉमिनेट होताना, तर मी आजच पहिल्यांदा मी पाहिलं आहे. तर सगळं करत होते, मग मला असं वाटलं की चला बहिती नदीत मीही आंघोळ करून घेऊ. तर मला हे सांगायचं की जो लास्ट वीक तिचा कॅप्टनशिप होता मला नाही आवडलं. दरेक जणामध्ये स्प्लिट पर्सनॅलिटी असते, माझ्यात पण आहे. तू स्वतःवर रडली, हे ते एकदम इमोशनल कार्ड खेळत होते. तर मी कुठलं कार्ड खेळलेली नाही आहे, पण मी माणूस आहे. तो आठवडा जेन्युअनली माझा इमोशनल आठवडा होता, ज्याच्यावर सगळेच बोलत आहेत. जो होता, तू बोलतेस तेव्हा मला माहीत नाही मी का रडते. कदाचित काहीतरी अटॅचमेंट आहे माझी तुझ्यासोबत. इतके सगळे मला ह्या गोष्टीवरून बोलले, मला काही वाटलं नाही. तूच माझ्याशी गेला. मला रिग्रेट व्हायला नको, यु नो. ऍक्च्युली नाही नाही नाही, मी पूर्ण करून घेते आणि मग बोलते, कारण मला रिग्रेट व्हायला नको की मी एक चान्स एक मिनिट यु नो. मी डोळे पुसते आणि पूर्ण वाक्य बोलते, म्हणजे पुन्हा हे इमोशनल कार्ड वगैरे खेळलं असं कोणी म्हणायला नको. माझं वाक्य नीट जाऊ देत बिना अश्रूंचं. सो हो, मी जितकी रागीट दिसते त्याच्यापेक्षा दुप्पट मी हळवी आहे, पण ती माझी ताकदच आहे. पण मी इथे कुठलं कार्ड खेळत नाही आहे, ही मी आहे, मी अशीच आहे. आणि सगळ्यांनी मला असंच एक्सेप्ट करा. जेव्हा गोल्ड किंवा डायमंड होतो, ट्रॉफीकडे जातो, त्याला भरपूर काही आगमध्ये जळावं लागतं. म्हणून मी तुला नॉमिनेट केलंय. 1 2 3. अगं राखी, माझं बिग बॉस दुसरं नाव आहे दीपालीजी. ओ माय गॉड, मला माहित होतं. अमेझिंग, सगळ्याला खाऊ घालेल, मला केअर करणार. पण इथे अनाथाश्रम नाही आहे, हे बिग बॉसचं घर आहे. आपण गुड बुक्समध्ये का राहतात? सगळ्याला हिथं पप्पी तिथं पप्पी, ते तुमचं नेचर आहे, मला माहिती आहे, तुम्ही छान आहात. पण तुमचा स्वतःचा गेम कुठे आहे, तो कधी आपण सुरू होणार? जे लोक चुकी करतात, तुम्ही जाऊन बोलत नाहीये तुझी चुकी आहे, तुम्ही फक्त हे डोळे, बाप रे, फक्त तुम्ही डोळ्यांनी बोलतात. मला समजत नाहीये की तुम्ही तीर मारतात, तुम्ही बदला घेतात, की तुम्हाला काय, तर मला काय समजत नाही तुमचा गेम. प्लीज बाई, बट असू नकोस. मी अशीच आहे, कारण माझा अनाथाश्रम आहे, माझ्या बऱ्याच मुली आहेत ज्यांना मी दत्तक घेतलंय. मी अशीच आहे. ज्या पद्धतीने ही इथे आली होती त्यावेळी ती वेगळी राखी होती. आल्यानंतर तिने खूप विचार केला, आणि विचार केल्यानंतर तिने काहीही विचार न करता एका अशा मुलाला सांगितलं की तू माझ्यावर प्रेम करतो. ती एकदा बोललाय, पण तो बोललाच नव्हता, तरी देखील बोलली. आणि मग तर काय झालं त्याच्यानंतर जाऊन, इट्स नॉट माय लव्ह इज वन साइड, इट्स अ दीड साइड. माय लव्ह इज माय साइड आणि त्याच्यापासून अर्धा साइड, अर्धा नसेल, इट्स अ दीड साइड. सो व्हॉट? ओके, तुम्ही मध्ये पापड तळू नका. का नाही तळणार? मी तळणार, भाजी पण तळणार. ओके, मी करणार. बघूया. हा 1.5 2 व्हायला पाहिजे, किंवा 1.5 काहीच नाही व्हायला पाहिजे. नाही, एक तास. अरे पण त्या नॉमिनेशन मध्ये हे काय माहित आहे? टोपी घाला बाई. का आता का? टोपी तर घाला, तुमच्या डोक्यावर फोडते. सांभाळ. बघ केवढा राग बघितला, तो विषय काढला तर. कशाला काढायचं तो विषय? फक्त माझाच आहे. अरे मी काढणार, फक्त माझाच आहे. बिग बॉस माझं झालं, धन्यवाद. मी काढणार. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत प्राजक्ता, रुचिता, प्रभू, सागर, तन्वी, संस्कृती आणि दीपाली. याबरोबरच हा टास्क समाप्त झाला आहे. थँक्यू बिग बॉस. थँक्यू बिग बॉस. आणि जाता जाता दीपाली छान दिसताय. बिग बॉस, वा, मी लग्न काय केलं, तुम्ही फिरले बिग बॉस. तुम्ही फिरले, मला धोका देताय. राखी, सॉरी बिग बॉस. आपने दगा दे दिया. नाही, I love you. My love is forever for you. दे दिया जी.
माय लव्ह इज एव्हर एव्हर फॉर एव्हर फॉर यू. रात्री 8:45 वाजता. तोडली तिकडे तोडली तिकडून. मी तेच सांगते ना. अरे हा आता आता ह्यानी ती काय फाडून केलं? टाकेल. आता ह्यानी काय केलं? ह्यानी मला सगळ्यांची reason दिला. फाडायची, आता सगळ्यांची. ह्यानी मला रिझन दिला हा. की आता माझ्याकडे एकच वीक आहे आणि ह्यांना वाटतं की तू मी proof नवीन कर ना आली मग. आहे, नवीन आली आहे, मला एवढे वोट्स नाही भेटणार, चला हिला टार्गेट करूया. आणि आता ह्यानी काय केलं? ओ शिट, मोटिवेशन मग कर ना proof. हे तुझी चुकी होती. चूक नाहीये, हे म्हणून तुला calculated आहे. Big Bossचं जे कॅल्क्युलेशन बरं, राहू दे. ते लास्ट तुझे टास्क सारखंच चुकीचं निघणार आहे, ह्याची माझी गॅरंटी आहे. तू बघ. गुड, ऑल द बेस्ट फॉर समजलं ना? दॅट. निघावं. अगं काय रडतेस यार. ए नको रडू. मला नाही रडायचं. ए दीपाली तुला विचारलं तू किचन मध्ये कम्फर्टेबल आहेस? अरे काय नाही असंच. काय झालं? अरे 50 दिवस झाले ना रे. माझं नाव तेच होतं दीपाली ताई, पण मी नव्हते करू शकत कारण मागच्या वेळेस त्यांनी मला अरे तू काय डील करते रे 4-5 हफ्त्यात? 4-5 कुठे केलंय? कोण बोललो तुला? तो संपतच नाही डील. येते नाही नॉमिनेट करते, किती हफ्त्याचं डील करते तू? कोणाला मी आणि मग लोक बोलतात की तू माझ्या ऐकते माझं. तू बोल लोकांना की तू तुझी ही अशी डील तू करतेस, म्हणून लोक मला असं वेडा समजतात की हे काय डील करवते ह्याच्याशी. तू मला सारखं घालून पाडून का दाखवतो? सारखं असं का दाखवतोस तू? रात्री 9:30 वाजता. जेन्युइन सांगा, आता मी नवीन आले राईट. हे जे आहे इकडचं अपार्ट फ्रॉम दीपालीताई, कोणीच असं काही हे नाही घेतलं ना? कारण ते त्यांचं पर्सनल आहे ना, आपण का डोकं लावायचं त्या गोष्टीमध्ये? जे विशालने तुला सांगितलं आणि जे ही तुला सांगते ना, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हो, ॲक्च्युली रुचिता जास्त मॅच्युअर दिसते. नाही ते तो नाही दिसत. तो जिम विम करतो ना. नाही, मेच्युअर फेस वरून नाही ग, विचारांनी ना. विचार. बिहेवियर वाईज, ॲक्शन वाईज. मी तुम्हाला सांगू का? कारण की हे सेम जे डायनॅमिक होतं ना, ते शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्लाच होतं. हो छान होतं. हां, पण ते छान का होतं? कारण की सिद्धार्थ शुक्ला तिला रिस्पेक्टफुली एक डिस्टन्स ठेवायचा तिच्यासोबत आणि ती त्याला गुडी 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 गुडी. इकडे उलट आहे. तुझ्याकडनं काय तिच्यासाठी? मला आवडते ती, अजून काय नाही. छोटी आहे रे, 15 साल छोटी पण माझा तिच्यावर ट्रस्ट आहे आणि तिला माझ्यावर ट्रस्ट आहे. आणि मी सांगती असेल ना तर इझियर होऊन जात. माझं म्हणणं असं आहे की ती जेन्युनली एकदम तुझ्यात अडकली असं मला कुठेतरी जाणवतं. असं फिलिंग गुड फिलिंग. अरे नाही रे, तसं काय प्रेमात बिमात थोडी पडणार आहे मी. हॅ, जस्ट बेस्टीज. हां, जेन्युअनली इमोशनली अटॅच आहे. इमोशनल अटॅचमेंट आणि प्रेमात जमीन आसमानचा फरक आहे. ओके. रात्री 12 वाजता. उरलंय रे. हो गया उसका, अभी क्या है उसको खा जा. अभी क्या करू? हट. दे दाखव. दे मला दे. दे मला दे. इतकी भीती वाटते ना, म्हणजे किती बिग बॉस. नाही पण तुमची इम्युनिटी भेटली आता दे तुम्हाला. मला दे. हातात ठेव गुपचूप स्वतःच्या. हा दाखव. हातात ठेव. ठेव मी. माझं झालं आणि बिग बॉस बोललेत आता हे की कोणीही चोरली तरी त्याचं काहीच काम नाहीये. इम्युनिटी नाही मिळणार. नाही असं काही नाहीये. तेच तर इम्युनिटी तुला मिळेल. हा इम्युनिटी भेटली तुम्हाला. तुम्ही नॉमिनेटेड नाही याचं काम झालंय त्याचं. अगं नको असं करूस. नाही मला जोपर्यंत येत नाही आदेश मला नाही विश्वास आहे यार. मला अरे नाही काय झालं ना, इम्युनिटी मिळाली शपथ पण तुम्हाला. नाही म्हणू शकत कारण ते कोणी पण घेऊन घेईल शपथ नाही. पण तू दिली का बरं? अगं दिली की म्हणजे झालं ना, ते बोललेत ना. आता मग काय एवढं भांडती पण एक मिनिट मला बघू तर दे, मी कुठे ठेवली आहे. तुझ्या अगं मग तू का दिलंस मला चाबी? अरे हातात नाहीच आहे. नको असं करू यार. मी खरंच तुझ्याशी नाही बोलणार असं काही झालं तर. दे मला. मी टाकू शकतो तुझ्या पॉकेट मध्ये हात. तिने नसेल टाकलं. नको मम्मा. फायदा नाही. अरे तर नाही मला नाहीये विश्वास कोणावर. केसाला रेवा ऐक ना, ते दोघं तुझी मजा घेतात आणि तू त्यांना मजा घेऊन देतेस. नाही यार मला नाहीये विश्वास कारण काही होऊ शकते. आता ऐक मला घ्यायचंच असतं, मी धावलो असतो ना. हो तर मी पण बसून बस आराम, बोला ना, बस दे ना. बस 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 आराम बस. एवढं हार्ट्स आहे तुझ्याकडे. हो मग ते देणार नाही कोणाला. ऋताला बोला ना, येते आंघोळीला. फक्त बोल.
अच्छा तू तिला बोलवतोय आता, मी झोपणार आहे. मेन पॉवर काय या चावीची मेन इम्युनिटी राईट ती झाली आहे. एक्झॅक्टली. इम्युनिटी तुझ्याकडून कोणच घेऊ शकत नाही. आय टेल यू वाय. नॉमिनेशन झाले त्यानंतर. आणि प्राजक्ताने ती चावी विशालच्या हातात विशालकडे दिली, मग विशालने खिशात ठेवली, आता विशालच्या खिशात चावी आहे. ऐका ना, तुम्ही जर का मस्करी करत असाल ना तर तुम्हाला पाप लागेल. चल झोपू आपण. का असते तो कळलं का तुला? मला कळ, माझ्या चेहऱ्यावर तिला विचारायला हे झालं बिचारीला. नको दिवस. हो नाहीच देते आता तिला, ते कळेल की आता कधी विश्वास करायचा नाही का पक्कीला घेऊन. मध्यरात्री 12:30 वाजता. तुला एक खुशखबर देऊ, रेवाची पण चावी गेली. हाताने दिली तिने. रेवाने अनाऊन्स केलंय. ए फक्त इम्युनिटी अनाउन्स केली, उमेदवारी आहे अजून त्या चावीमध्ये. आमचं तेव्हाच डिस्कशन झालं. कोणालाही अधिकार मिळणार नाहीत त्याचे. इम्युनिटीचा इम्युनिटीचा अधिकार ऑलरेडी गेलेला आहे. माझ्याकडे तुझ्यासाठी खूप छान अशी एक डील राहणार आहे. खरंच दवंडी पेटून आलो आम्ही. हो, अख्ख्या गावात सगळे उठले झोपेतून. गु केलंय त्यांनी. मला माझी झोप उडाली रे बापरे. खरंच. ए तू टोळी झोपली नाही. फक्त खोटं बोलते ना की- तू फक्त खोटं बोलते ना की तू टोळी सोडलीस. हा तन्वी, तू फक्त खोटं बोलतेस ना की तू टोळी सोडलीस. सगळ्यांनी घ्या दर्शन. ए तन्वी, प्रयत्न उठून आले. कशा ना कशा तरी. झोपलोय. अगं ती तुझी चावी एवढी चांगली लटकलेली, मी काढू शकले असते ना. तुला काय सांगितलं मी? सबमिट करायची आहे का फक्त तिला विचार. तिच्याकडे सबमिट नको करू. सबमिट माझ्याकडे केलीच नाहीये. सबमिट केली प्राजक्ताकडे. रेवा बाहेर रडते, तिने स्वतः चावी विशालला दिली. हो हे झालंय, जाऊन बघून ये. मी मला जरा प्रूफ बघून येऊ दे. अगं तू हसून ती तुझ्यावर हसलेली ना. आली माझ्या हातात अपॉर्च्युनिटी तर मी कसं जाऊ? ती बघ. वेलकम. काय झालं, मला ऐकायला आलं काहीतरी. चला आता चला जरा. आणि मला झोपायचं यार, घेऊन घे तुला काय. थोडस मला काहीतरी ऐकायला आलं. हेच सांगते सगळं काही. मी तर काय थोडस मला बसते मी धूमधाम देना है तुझको या मर जाना है. सेफ ठेवली. सेफ नाही. ऐक ना, ती मला मगासपासून म्हणते मी एवढी पण डम नाहीये, असं म्हणते ती मगासपासून. आता ही म्हणजे मी ऐकलं होतं बिग बॉसनी काय बोललंय. घे आता. नाही, मी तशी नाही. कोणालाही पावर दिला मी असता. तुझं दुःख समजू सेफ शकते. किंवा काढून. ही माती आहे, याला माती म्हणतात. याला माती म्हणतात जे लोक असे देतात. मध्यरात्री 1:15 वाजता. काहीही करून विशालच्या राईट साईडच्या खिशातली चावी आहे ती चोर घे तुझ्याकडे, कारण प्राजक्ता तशी वीक आहे. लास्ट टाइम डेंजर झोनमध्ये होती, सो ती कॅप्टन झाली ना तर काही उपयोगाचं नाही आहे. तिचा गेम अप होईल, कळलं. आणि एक टिप देते जी मला कोणीतरी दिलेली. त्याला इमोशनली जाऊन सांगशील मला माहिती कसं बोलायचं. तर तो आरामात ऐकेल. अलोन टाइम. येस मला असं काहीच नाही आहे. डोंट वरी, आय एम नॉट क्राय. नो, आय एम नॉट वरिंग फॉर यू ॲट ऑल. लेट्स सी हाऊ इट गोज. येऊ दे त्याला. उद्या का नाही नॉमिनेशन टास्क? उद्या का नव्हता? तर ती पण झाली असते असं. मग एकटी मी काय, मलाच का बिबट्या घावला? प्राजक्ता ताई, 1 मिनिट फक्त मला बोलायचं. 1च मिनिट फक्त. मला एवढं सांग की का एवढा विश्वास विशालवरती? मला जर तुझ्याकडे असेल, तू स्मार्टली प्ले केलं असतं तर मला खुशी झाली असती. तू काय केलंस, ज्या बाबतीमध्ये मी बोलत होती ना, मी का तुला फ्लॉपमध्ये बघितलं होतं ना, दिस वॉज वन ऑफ द रिझन. तू मला सांगतेस की तू तुझ्यावरती पण विश्वास नको ठेवूस, पण तू तेच करतेय त्याच्यासोबत. त्याने नाही दिली ना चाबी मला, तर मी या पूर्ण सीझनमध्ये त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. हेही मला क्लिअर होईल, मग माझी साईड क्लिअर होऊन जाईल. मध्यरात्री 1 वाजता. काय चावी तुझी आहे की चावी मग आता प्राजक्ताची आहे? मला सांग. तू तिला देणार आहेस? मध्ये तर माझी आहे. तू तिला देणार आहेस? माहित नाही. तुला काही डील करायचं की बद्दल तो देणार आहेस प्रेमाने मला? कारण मी खरंच तुझ्यावरती विश्वास ठेवलाय,
बघते, टेस्ट करते, कारण बाहेरून जे दिसत असेल ते मी एक ओपन माइंड घेऊन आली आहे. तो पण बोललाय की हां वी डू लाईक इच अदर, पण काहीच नाही होऊ शकत कारण खूप सगळंच वेगळं आहे. हे बघ, कोणतीही गोष्टी ह्या असं पण डिसाईड नका करू की काय होऊ शकतं की काय नाही होऊ शकत. आपल्याला नाही माहीत असतं रुचिता. जे व्हायचं असतं ते होतं, हे मला माहिती आहे. नाही, मला असं झालं की लोक खूप चुकीचं रिलेशन वाटतं हे असं. चुकीचं पण आणि त्या एजमुळे पण खूप महाराष्ट्राला आवडत नसेल का. तुला या घरात सगळ्यात जास्ती काय इम्पॉर्टंट आहे? काहीच काहीतरी असेल ना. काहीच नाही. आय मीन तू 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 काहीच नाही. आय ऑनेस्टली हॅव अ गुड डील फॉर यू. आणि मी ते सांगते आता, मी तुला अंडी देऊ शकतेस. तुझं डील खूप फनी आहे. राईट नाऊ आय एम इन दिस पोझिशन. यू आर लाफिंग राईट No, no, I'm not laughing at नाही, you. ऐक I माझी swear गोष्ट. on swear on my mom, I'm not laughing at you. मला क्यूटनेस वर आहे की अंडे दे रे. मग दे ना यार, क्यूट वाटतं तर दे. I'll just suggest go and sleep. मी पण झोपतो. उद्या सकाळी थिंक ऑफ अ बेटर डील. प्राजक्ताशी पण बोल. आय जनरली वॉन्ट टू गिव्ह द की टू. नाहीतर एवढा वेळच नाही. प्राजक्ता बोलेल की दे तर तू देशील की? हो, प्रॉमिस. 100% promise. You're an amazing person. I like this about you. God bless. थँक्यू सो God मच. bless. थँक्यू. मध्यरात्री 1:45 वाजता. झोपायचं आहे? नाही बोलायचं आहे? अरे तू रागवती काय? ते किचं बोलत होते बिचारी यार. 1.5 तास 1.5 तास झालं? नाही. चावी दिलीस. मी झोपली नाही रात्रभर तरी सुद्धा मी तुझ्याशी बोलायला थांबली. बोल पटकन. मला तुला हे विचारायचं होतं की प्राजक्ता आणि मी जर कॅप्टनची उमेदवारीसाठी राहिलो, तुला नाही वाटत की प्राजक्ताचं बेटर चान्स आहे? ती बोलली की मी विशालला कसं पण कन्व्हिन्स करेल यावेळेस मला कॅप्टन बनवायला. हे मग मी का कोट्या खेळतोय? ती बोलली की विशालने पण जर का मला माहिती आहे तो असं करणार नाही, त्यांनी केलं तर माझा ट्रस्ट ब्रेक होईल, मी परत कधीच विश्वास नाही करू शकणार. तुला कॅप्टन बनायचं आहे, स्मार्टेस्ट डिसिजन आहे. ॲक्ट कर, तुला काही माहीत नाही, मला चोरी करू देत. तुलाही माहिती आहे तुझ्या कॅप्टन्सीच्यामध्ये मी येणार नाही. प्राजक्ता काही बोलली तर माझ्याकडे डिफेन्स आहे. मी चोरी केली. विशालच्या खिशात फक्त मीच हात घालू शकते. मी त्याच्या खिशातून चोरी केली. पण हे सगळं लोकांसमोर सकाळी. The plan is right, but how do we execute it? डान्स झाला सकाळी जेव्हा बॅटरी बदलायला जाशील ना, तेव्हा आरबी किंवा दीपाली ताई इथं आलेली असते. काटामधलं कोणतरी पाहिजे. त्यांच्यासमोर मी तुझ्या खिशातनं काढून घेईन. ठीक आहे, डन डन. शुभो. 50वा दिवस सकाळी 8 वाजता. जय महाराष्ट्र मित्रांनो. सकाळी 8:30 वाजता. हे सागर सरक सरक सरक. चोर को अपने घर वालों ने ही किया बर्बाद. घर का क्या बेटी लंका ढाई. अरे बाप रे. 8वा आठवडा बीबी. दुसरी सवी ती कशी गेली?
खेळ खेळ नाही खेळ. नाही पण ते तिचं होतं प्राजक्ताचं. प्राजक्ताचं होतं हे कधी ठरवलं? नाही प्राजक्तावरती मला थोडासा विश्वास मला वाटलं ती गंमत करते कारण तिच्यासोबत तसं कीचं काहीतरी झालं मला वाटलं नाही की असं काहीतरी करेल तिने ठेवून घेतलं. तिने घेतली चावी रुचिताने. मग असं नाही विशाल करू शकत. विशाल आली प्राजक्ता हिची आहे हे नाही चालणार हा मध्ये. खेळ शेवटी स्वतःचाच आहे. व्हेरी गुड. आय वोंट प्ले विथ देम. अरे दे की उसने दे दे की मी खेळणार नाही त्यांच्याबरोबर. अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. एवढी एवढीशा पोरी चावी घेऊन जातात यार. प्राजक्त ते मला खरंच तर खूप वाईट वाटतंय पण बरं झालं पहिल्याच दिवशी तिने असं केलं. एक असतं ना यार बाहेर पण बघून आली की ती सॉफ्ट हार्टेड आहे असं वाटतं की ठीक आहे म्हणून मी तिला एक फेअर पण चान्स दिला. माझं करतात दरवेळी तुम्ही. मला नाव सांग ना माझ्या. आणून दे तू. नाही माहित. बिचारी सगळं मला चावी नाही मी नाही खेळणार त्यांच्याबरोबर. तू का दिली त्याला? मी बोललो होतो तुला द्यायला. सोमडी त्यांनी माहितीये ड्रामा केलाय. इथे आला तो ती मागे येते बघते बॅटरी चेंज करतो असं बॅटरी चेंज मुद्दाम असं टर्न बॅटरी चेंज करतो आणि चावी आहे का? त्यांनी घेतली आणि पळाली आतमध्ये. बोलते ना तू तुझी दे. सकाळी 8:45 वाजता. तूच दिली म्हणतोय आरबी असं काढून तिला चाबी. नाही एवढा बालीच नाही घेत. दुसरी कुठे आहे? दुसरी आहे माझी. ती माझी आहे तो आजा. नाही तर माझी वापस कर. क्या तू झूठ बोल रहा है? मैंने दिया उसको चाबी. दिया नहीं पर दिखा के चेंज किया. बाजू में थी तेरे. अरे मिर्च मसाला तो लगाना पड़ता है भाई. इधर काय को इधर क्या गुड़ खाने के लिए है. I wouldn't swear on my mom. मैंने नहीं किया. ओके पण तुझी चाबी गेली विशाल माझी आहे. मी राखीला देऊ सांभाळायला की तू सांभाळणार आहेस? रुकना देगी हो यार थोडी. अच्छा त्याची चावी तुझ्याकडे आहे? सांभाळायला ठेवली होती त्याच्याकडे कारण माझी चोरी होते. विशाल त्यांनी हसलं नाही पाहिजे माझ्यावर की मी तुझ्यावर विश्वास ठेवतीये. हो बरोबर ते झालं पण तो हसला. तो का देणार त्याची चावी तुला? तो हसला तो स्मार्ट आहे. इफ ही वॉन्ट्स मी इन हिज लाईफ अँड गेम आणेल. तर ही विल अरेंज. प्राजक्ता ताई त्याला ती त्याची चावी मागते. त्यांनी जर का प्राजक्ता ताईला दिली काय नव्हतं परत उमेदवारी गेली तर परत असं होईल माझ्यामुळे गेली आहे. काही नाही होत. असं कित्येक गोष्ट आहे जी विशालमुळे गेलेली आहे लोक. तुला स्वतःचा फायदा बघायचा आहे का दुसऱ्याचा बघायचा आहे? शी यार माझी हिंमत नाही होते बाहेर जायची. काय नाही होत जर जास्त लक्ष देऊ नको. त्यांनी मागितले की मी विरघळते आहे. नको विरघळू ना. इथेच तर तुला तेच तर काल सांगते मी. तुझी इथेच तर परीक्षा आहे. विरघळली संपलं. तू सांग विशाल तिला तुझी गेली आहे चाबी माझी तुझ्याजवळ. पण तुला खरंच नाही आठवत आहे की मी तुला सांगत होतो की तू का देते. तुझी चावी असती ना विशाल मी लगेच दिली असती पण तुझी चावी आहे. नाही असं कन्फर्मेशन आहे ती चावी माझीवाली पण असू शकते. ती कोणाची आहे ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मला चावी मिळाली संपला विषय. ती कोणाची काय असं नाही. सकाळी 9 वाजता. घेतो तिच्याकडे. त्यांना खूप स्टुपिड दिसणार की एक मी हे घेतलं आणि उमेदवारीसाठी तुला थांबते. ऋतिकाने त्याच्या पॅन्टमधनं काढली एक चावी. म्हटलं माझी दे तुझी गेली. दे यार इरिटेट मत करा सुबह सुबह. तुझ्याकडे विशाल चावी आहे ते तुझं तुम्ही बघून घ्या. तुला पाहिजे तिला द्यायची ते तुमचं तुम्ही दोघं बघा. उमेदवारी घेऊन तू काय करणार? अरे बट यू नेव्हर नो मी कॅप्टन बनू शकते. मी लास्ट टाइम सुद्धा खूप क्लोज होते. कॅप्टन झाल्यानंतर ते इम्युन होऊ शकते हे पण विचार कर. मीच सांगितलेलं तिला की समोरासमोर काढलं ना. प्राजक्ताच्या समोर घे का तर ते असं नको वाटायला की विशालने तिला प्रायोरिटी देऊन तिला देऊन टाकली वगैरे असं. तिने मुद्दाम माझ्यासमोर घेतली. माझ्यासमोर मुद्दामच केलं. सांगितलेलं. माझ्यासमोर केलं की मी स्टोरी सांगेन सगळ्यांना आता. तसं लॉजिकली मी ह्यांच्याकडून नाही घेतलीये. जिची होती तिची गायब झाली आणि ती पण मी नाही घेतली. राकेश तिला बोल रहा है की भाई तेको दिया. ते आता ते माझं काय त्याच्यामध्ये नाहीये. या सिच्युएशनला मी स्वतःला चावीला सेव्ह करते. ही चावी काय वस्तू आहे बाबा. तिथं बघ किती मोठ्या मोठ्या चाव्या लावल्यात बाई. खजान्याची चावी, डोक्याची चावी, जिंदगीची चावी. हे चावी आहे की काय आहे बाबा. आता खेळू द्या यार मला माझ्यासाठी. विशाल रुचिता ठीक आहे पण रुचिता पण असू देत ना त्यात. काय झालं? ती गेली. काय माहिती आता समजलं मला वाईट वाटतं यार. अरे ये विशू. काय जर किस पे भरोसा करेगा और क्या यार. विशाल माझी दे ना मी माझी सांभाळते. दे माझी. नाही ऐकत ती.
अरे भडका रे ना उसको लोग. माझी दे ना. मला लोक मूर्ख समजतात की मी तुझ्यावर विश्वास ठेवते. कोण असं समजतं तुला? सगळे पूर्ण घर. तुला पण भडकवत आहेत ते तुला कळत नाही. आज राडा पाहिजे. तू मला शब्द दे ना की माझी चाबी तुझ्याकडे तू प्रोटेक्टेड ठेवतोयस. थांब ना 2 मिनिटं थांब. तू एवढं इन्सिक्युअर का होतीये? तू बोल ना मला एकदा, मग मी नाही बोलणार. मी विश्वास ठेवूनच तुला तुझ्याजवळ ठेवते इथंच ना. आलेली ती पूर्ण घरात साठी खेळणार. ती ना तुझी होती ना तुझी होती, ती तिची होती, मी माझ्यासाठी खेळणार, ती सांगते. पण मग आता काय बोलतोय विशाल तुला? मी त्याच्यामध्येच कन्फ्युज. असं वाटतं माझ्या नादात त्याची उमेदवारी चालली आहे. मला शब्द दे, मी अभि चैन सगळे भडकवत आहेत मी तिला. रिलॅक्स होते. तू मला शब्द. मला हे द्यायचं असेल तर मी रिवाला दे, कारण ती पण माझ्याशी 2 वाजतापर्यंत बोलली आहे. स्टोरी खतम. मग माझं काय? बघ मी तिच्याकडून घेतोय ना. थांब ना जरा. ती दे. विशाल, यू आर डुईंग दॅट विथ मी. आय एम नॉट डुईंग बॅड विथ यू. प्लीज अंडरस्टँड. लेट मी टेक विथ हर. विशाल, मी तुला सपोर्ट केलं किती वेळा. असं करू नको तिच्या, ती रडणार बघ विशाल. सांग मला. तुझं नाव आहे विशाल आणि तू विश्वासघात. कसा करतोय विश्वास? विशव. 1 मिनिट. तुला वाटतं प्राजक्तांनी मला दिलेली ती चावी ठेवायला? नाही, शिवाने तिला चावी दिली. तिने रात्री ऐक ना. नाही 1 मिनिट. सिच्युएशन बघ. ती एकटी आहे इथे, मी इथे. रिवाने तिला चावी दिली. ओके. विचारते मी, अशी खालती टाकली. तुला काय नाही सांगत आहे मी. मेरे को त्याचा मतलब ही नहीं. मी फक्त हिला सांगतोय. तेको सुनना है सुन. साइड में बैठ के उधर बैठ के ऑडियन्स जैसे नाही तुझा. कोण तू? ऑडियन्स आहे तू. मग टाळी वाळ. बेगानी शादी में दीवाना. जा, मी चल, चल. विचारलं फक्त एक, निकल, निकल, विशाल, निकल. पहिली मी फुर्सत इकडे में टाकली निकल. की नाही? पहिली फुर्सत में निकल. चल, I'm not दुसरी answerable फुर्सत to में you. तू हट. फक्त राखीला बोलीन आई एम नॉट इवन आंसरेबल. पहिली फुर्सत में निकल. कोण आहे? क्यों सुनू मैं इसका? हाँ. बघ स्वतःचा विचार कर, नाहीतर मग चावी देऊन टाक आणि मग पुढे जाऊन मग ट्रॉफी पण देऊन टाक विशाललाच. नको घेऊस तू. तुला भेटले तरी त्यालाच देऊन टाक. सकाळी 9:15 वाजता. तर मी सांगितलं तिचा विश्वास तू सोडू नकोस. तर तो सांगतो की मी आयदर तिला देणार, मी नाही उभा राहणार. मग माझं संपलंय त्याच्याशी. खरंच संपलं, मी अशीच आहे. पण असं चोरी करून घ्यायची. तुम्ही काय केलं तिच्यासोबत? तिने दिलं. आम्ही चोरी थोडी. चोरी तशी नसते. मी केलेली चोरी होती. हे तुमच्या समोरून अशी घेतली म्हणले ही चोरी कशाची? एका जागी म्हणते मी टोळी सोडली, हां तो ट्विस्ट देते, टोळीसोबत बसून स्ट्रॅटेजी करते, नॉमिनेशन डिसाईड करते, इथे येते, परत कॅप्टन्सीसाठी त्यांचीच बाजू घेते, त्यांच्यासाठीच लढते, सगळं त्यांच्यासाठीच चालू आहे आणि आपल्याकडे येऊन त्यांचं बोलते. दिसताना चहा घेतली तिकडे, विशालबाई हे आणू का, रुचिता हे आणू, अजूनसुद्धा तेच चालू आहे. काय डिसाईड केलंय मग विश्वासात? वेगळं ट्रेन चालू आहे. मला तारेलाल. जाणून घ्यायचंय ना. दे यार, मत करायचं. तू काय करणार आहे? तू तसं पण कॅप्टन आणि आहे. ऑनेस्टली तुला नाही देतील पुन्हा एकदा चान्स. हे क्लिअर आहे घराचं. यार पण मी पण कॅप्टन नाही झाली आहे. तसं बघायला गेलं तर विशाल उमेदवारीमध्ये ग्रहाच्या टास्कला आलाय, तू कॅप्टन बनली आहेस. मी ज्या आईला तिथपर्यंत जाऊन सुद्धा मी मागं फिरली आहे. मी त्याचाच विचार करत बसली, मी स्वतःसाठी पण ते खेळायला आली आहे. यार बरोबर आहे. तू हे तुझं तो प्राजक्ता आहे यार. तू क्या कर रही है? पण मी तिची चावी घेतलीच नाही विशाल ना. मी तुझी चावी घेतली आहे, मी रेवाची चावी घेतली आहे. बी लॉजिकल. मी तुम्हा दोघांची चावी, आई शपथ मी कधी चोरी नसती गेली. मला तिचं बरोबर वाटतं. तुम्ही कमावली असती तर मी बोललो असतो हा बाबा हक्काची चावी आहे, भेंडी घ्या. हा. तू वैसे भी कॅप्टन नाही बनने वाली. मी बनवीन कॅप्टन तिला. मी पण बनवेन. कस काय ना आता पुढचा विचार करा फक्त की बाबा त्याची जास्त गरज कोणाला आहे किंवा काय. तर मग त्याच्या- तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त गरज मलाच आहे. हा तेच अख्खं घर मला टार्गेट करते. तेच उदाहरण तुला द्यायलेत मग ते. विशाल, मला माझी चाबी दे ना. इलायची चावी दे. तुझ्या जवळची आहे. गोलमाल चालू. अनुश्रीच म्हणाली, मी सांगितलं रुचिताला की चावी घे विशालकडनं. घेतली तिने. बसली तिकडे ना. चोर कसं काय म्हणू शकतो यार? मी खूप मेहनत केली इथे येण्यासाठी. आम्ही चोरी नाही केली. चोर म्हणू नकोस. मी रुचिता चोरी थोडी केली आहे. मला तर नशिबाने मिळाली. एक्झॅक्टली. मग ती मलाही नशिबानेच मिळाली. नाही तू घेतलीस. नाही. कसं तुझं लक्ष नव्हतं, हे माझं नशीब नाही झालं. हे सगळे लोक हसतील माझ्यावर, आपल्यावर. माझ्यावर पण असतील यार की मी विश्वास ठेवला. मला बोलतातच हे सगळे लोक. मग मी माझ्या स्वतःवर पण हसून नाही हे घेणार. फक्त राकेशच बोलतोय, बाकी कोण बोलत नाही. स्वतःचा गेम नाही दुसऱ्यांना बोलायचं. सकाळी 9:15 वाजता. डिसिजन घेतलं तरी ते असा घे की दिसेल. हो हो. नाही तर काय इथे काय झालं परत गेलं, झालं परत गेलं. नाही घेईन. तसं नको करूस. गेम चेंजर कर आता तू. माझ्यासाठी कोणासाठी नाही, तुझ्यासाठी.
लेट इट बी सीन प्रॉपरली. काय ग तू कुठे आहे ग? नावापुरता निघाली का तिकडनं का तू गेम खेळते? मला आनंद झाला रे प्राजक्त. देऊन टाकूया का? नाही भाई, मला राईट नाही वाटत. राईट तर कोणीच नाही करत आहे इथे. उद्या तिला कळालं की मी तुला बोललेलो की बघ मी तू खिशातून काढू शकते तर काढ, तिला खूप वाईट वाटेल. विशाल मॅनिप्युलेट करतोय रुचिताला काय म्हणून? की चावी दे, मला ती द्यायची आहे प्राजक्त. तेच म्हणतो, तिथेच हिरो बनायचा प्रयत्न करतोय. पण मी रुचिताला फुल ट्राय करते की नाही का देऊ नकोस देऊ नकोस. तो तुला मॅनिप्युलेट करतोय, इमोशनल ब्लॅकमेल. मग तू हिरोईन बनतेस इथे. चालू दे. ते प्राजक्ता नेहमी कॅप्टन ती बनली आहे कॅप्टन ऑलरेडी एकदा, तर तिला नेहमी कॅप्टनची का पाहिजे असते मला माहीत नाही. आणि ती आपला कधीच विचार करत नाही की आपण पण कॅप्टन बनावा, एकदा पण बोलत नाही. अरे रुचितावरती हा इथं बसलाय. प्रभू उठच्या बाजूला बसायचं. मध्ये मध्ये कॉमेंट. थोडं तरी बसू दे मला. अरे तू येड्या दिसत नाही याच्या बाजूला. जेवायला एकत्र बसायचं आणि झोपायचं एकत्र, बाकी तू त्यांच्याच पाठोपाठ बसायचं. मग आपण बोलून का नाही खेळत तिला, बोलून का नाही करू शकत की नाही आम्हाला पाहिजे, तुला नाही द्यायची. बोल मग. जर का बोललो तर अख्खा घरवरती विश्वास नाही ठेवणार आणि त्याच्या नादात दोघंही नाही बनणार, संकेत बनेल. विशाल बोलला की तसं पण कोण सपोर्ट करणार आहे तुला कॅप्टन्सीसाठी. प्रभू बोलतो मी करीन. मी म्हटलं मी पण करीन. तोंडावरच पडला. म्हणून मी बसले होते तिथं. ह्याच्यात अजून एक होईल की तुझं आणि माझं भांडण होईल. खरं वालं तेरे लिए अच्छा है ना, तेरे चांसेस बढ़ जाएंगे. कर. बाई माझा नवरा कुठे गेला? बघ शोध त्याला. मी तर थकले ह्या बिग बॉसच्या घरात, थकले मी त्याला शोधत. कुठे असतो काय माहित. तो म्हणाला तो स्वेअर करतो आईवर नाही. अरे मी होतो तिथे चहा बनवतो बाजूला. तो म्हणाला तिने काढून घेतली. त्याने काय, मग मी पाहिलं ना, तू माझ्याकडे बघतोय का? इट वॉज अ गेम प्लॅन आणि ते क्लिअरली दिसलं मला ते. ए थांब ना प्रभू, 2 मिनिटं थांब. बस बिंदास. मला तू आवडलेस म्हणून मी तुझ्या मागे लागले. ए बाबा, त्यांनी नवीन मम्मी शोधली आहे मम्मी आता. तन्वी मम्मी सोडून मला तू आवडलीस काय ताई म्हणून. ताई नाही, आता ताईचा शॉट नाही. आता तिला सोड, तुला धरलंय आता. पण ती ताई होती तुझी. ताईच आहे पण आता तुला धरलंय ना. बेस्ट फ्रेंड म्हणून. पण त्यात होणार हेच आहे की आय विल नॉट बी एबल टू टॉक टू यू दॅट. कब तक? वो नहीं पता. ठीक आहे जा. ह्याच्या पुढे पण ते तुला वापरता थोडं लक्षात ठेव. असं काही वापरलं नाही मला. प्राजक्ता मूडसाठी फक्त, त्याच्याशिवाय काय तेच मला हेल्प करतात टास्कमध्ये, तेच मला सपोर्ट करतात. तुला कळतंय का तुला काय गेम प्लॅन काढायचं नंतर हळूहळू त्यांच्या ते तर नंतर सगळेच आपण एकामेकांना काढणार आहे ना. पण त्यांनी दोघांनी आजपर्यंत मला नॉमिनेट नाही केलंय. जस्ट सतर्क राहा बस, बाकी काही नाही. माझ्या याच्यात काही फायदा नाही. मी तुला इकडनं काढून मी काट्यामध्ये घेणार नाही कोणाला. ते क्लिअर आहे. सकाळी 10:15 वाजता. तू प्राजक्ताला चावी दिली, मग संकेत बोलला ही चावी का देतेस, चावी का देतेस, नको देऊ. संकेत ओरडला, मग तू परत चावी घ्यायला गेलीस. ऐक हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे तूही ऐक. जर मी तिथून चावी तिच्या हातातून नाही घेतली असती तर तू तिच्या हातातून ती घेतली असती तिथे, मी मध्ये पडलो नसतो तर. नक्की ठीक आहे. आणि मी तिच्या हातातून घेतली नाही, खुद माझ्या खिशामध्ये ठेवली, मग तू माझ्यावर आली. आता हे का विचारतोय मी तुला माहितीये, प्राजक्ता असं पोर्ट्रे करतेय की तिने मला चावी दिली. ओके, तुला समजलं आता सिच्युएशन समजलं. समजली. जर मी तिथे जाऊन ते चावी तिच्याकडून नाही घेतली असती, तिने दिली, मी आहे म्हणून तिने दिली, पण तर हिने 2 मिनिटात ते चावी तिच्या हातातून खेचली असती. खूप तीव्र इच्छेने मला इतकं अंडर कॉन्फिडंट फील करवतो ना. तू नको होऊस. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ठीक आहे, कॅप्टन्सी मिळाली नाही मिळाली तो नंतरचा भाग आहे, पण जर तुझ्याकडे आहे आणि तू प्रयत्नच नाहीच केले तर काय उपयोग आहे मग. मला हे बोलायचं आहे, तू मला काल प्रॉमिस केलं होतंस, मी तुझ्याकडे मी गेलीच नसती उठून. ठीक आहे, तू मला बोलला की उद्याचा दिवस आहे, आपण बोलूया. माझ्याकडे 2 चावी होती. का दिली सुचिताला? मी नाही दिली, तिने घेतली माझ्याकडून. मी कसं देणार? मला फक्त ह्याचे रेपरकशन सांग, दोन्हीचे पण. मी जर चावी दिली तर काय होईल? जे आतापर्यंत होत आलं तेच.
तुझं नुकसान होईल बाकी काय नाही. तुझं नुकसान होईल बाकी काय नाही. सकाळी 10:30 वाजता. बस रुचिताई. अरे हे काय आहे? अहो बिग बॉस काय आहे का? असं नाही बिग बॉस, असं नाही. मला जर बरीच वैताग आलाय, तन्वीच्या मागे फिरतोय तर खूप टेन्शन आलं मला बिग बॉस. मग आता मला रुचिताच्या मागे फिरायचंय. मला आवडते रुचिता, एवढंच माझं मत आहे. पण मूळ मुद्दा तुझा, तुला कोणाच्या तरी मागे फिरायचंय. हा मला तेवढं लागते. अरे तो मुद्दा नाहीये. मला आवडते रुचिता काय? हा आवडतेस मला. तो मग कसा रिया चिडेल, लाईन मारतोय तुला, लाईन मारतोय. चिडायचं चिडू दे, मी बाहेर गेल्यावर बघून घेईन तिला. अच्छा म्हणजे तुला गेम साठी पाहिजे का? नाही नाही, मला आता तुझ्या सोबतच खेळायचंय. दुःखच वेगळं. तो 20 आहे, तू 21 आहे. हा, काय 22 फरक आहे? 22 आहे. 2 वर्ष काय होतं त्यात? काय नाही होत त्याला. 27-28 जरी असलं काय नाही होत. मग बघ बघ तुझ्या प्रेमात पडलाय तो. मी तर शॉकमध्येच आहे की तिला माझ्यापेक्षा चावी जास्त इम्पॉर्टंट. कोणाला? रुचिताला. आता प्रत्येकाला या घरात राहायचंच आहे, तर असं नाही ना करू शकणार यार. माझी उमेदवारी नाही दिली तिला लास्ट टाइम. मग ते बोलून घे ना तिच्याशी. झाडू मार जरा, थोडी वाकी. या मोर मोर, काय आणखी आणखी हे? मोर मोर. अरे वाकायला सांगते तुम्ही. हे काय? सकाळी 11:15 वाजता. मला ती चावी पाहिजे. जर तू जेन्युअनली सॉरी असेल तर मला हेल्प कर, कारण तू तुझ्याशिवाय रुचिताला कोणी जाणू शकत नाही. तो उमेदवारी आहे. नो, इट इज इम्पॉर्टंट फॉर मी. मी ज्या पोझिशनला आहे ती मला पाहिजे. बस पाहिजे म्हणजे पाहिजे. 2 मिनिटाचं रडणं आहे मला. काही आय एम नॉट इमोशनली. इट इज नॉट दॅट बिग. इट्स उमेदवारी, इट्स नॉट नॉमिनेशन. इम्युनिटी तर आली आहे ना. नाही, पण माझ्याकडे हा चान्स होता. चावीचं 70% काम झालंय. 30% साठी हे लोक एवढं धोकेबाजी नाही, करतात. मला 100% पाहिजे माझी चावी. मी कॅमेराला दाखवते, मी पाठीमागून गेम खेळते कोणाच्या तरी. आता तुम्ही आंघोळीला कशी जाणार पण पाठीमागून? ओ माय गॉड राखी, माझं ध्यान तिथे होतं. अरे काय प्रॉब्लेम आहे बाई? हर कैची देते. हे घे, हे दे ना लग. उरलेले केस काप. धर अरे हे उरलेले केस काप. अरे पाठीने दे 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 दे. ही चावी जी आहे माझ्याकडे, जी तुझी आहे, ही तुझ्याकडून घेतलेली आहे ना. ही जर मी हिला दिलं तर तुला प्रॉब्लेम आहे? खूप 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 जास्त प्रॉब्लेम. तू तिला कुठल्या बेसिसवरती देतोयस? ती तुझ्या रात्रभर बसलेली तुला मागण्यासाठी. मला सांग. हे एक्झॅक्टली हे सगळं मी आता 2 मिनिटं आधी बोललोय. तू आता मी पण बसते. आता तुम्ही बसा, मी होते. हा, तू याच्या ईशाशी बोल, कारण मला काम करायचं. नाही, तू बोल, मग मी माझं हे करते. नाही, हिच्याशी काय एवढंच बोलायचंय. मी जर ही चावी कारण जी मला आहे, काय ना खूप एनर्जी नाही वेस्ट करायची. तिथेच बोलायची जिथे गरजेचं मी आहे. फक्त हे बोललो की ही चावी जर आहे, मी हिला किंवा नाही देणार. सकाळी 11:15 वाजता. आपण एक गोष्ट सुरुवात केली, वी आर स्टिकिंग टू इट. बट आय एम डन विथ हर नाव. शी इज नो मोर नाही वी वी टुगेदर. येस, आय ट्रस्ट यू. आय स्टिल ट्रस्ट यू. नो मॅडम. मला प्रॉब्लेम आहे की बघ, मला नाही तर कोणालाच नाही. माझे एक्झॅक्टली नाही मी का देणार. हेच जर सेम चीज काल झाली असती ना, तर ती पण नॉमिनेटेड असती. बरोबर. आणि तिने मला सुनावून दाखवलं त्याच्यावरती की माझ्यामुळे त्यांचं VVIP गेलंय. अरे माझं VVIP सोड, माझं उमेदवारी गेली, मी नॉमिनेट झालीये, मी ह्यांचं VVIP ऐकत बसली. पण ते दोघे तुला तुझ्या अगेन्स्ट काय आहेत? संकेत आणि रिवा काम करायला लागते म्हणून त्यांना प्रॉब्लेम झाला 2 दिवसासाठी. एक्झॅक्टली. तू हिला दिला असता तर मी काय नाही सांगितलं असतं. ती तुझी. आता बोल. राखी नको. फ्रेंड कर दे ग, एक हक कर दे. ये बंधन तो एक हक कर दे. प्यार का बंधन है. मी थकले ग बाबा, याला वाचून. माझा सिक्का खोटा आहे, मी काय करू? बघ विशाल, मी तुला ओळखते पहिल्यापासून. मग आता कसं होतंय ना, मी तुला एकदम क्लिअरली सांगते. तर आत्तापर्यंत तुमचं जे पण इक्वेशन आहे, तुझं बिहेवियर तिच्यापर्यंत जसं पण आहे ना, तुला पण माहिती आहे कुठल्या लेवलवरती गेलेलं आहे. प्रॉब्लेम हे आहे ना की ती 22 आहे, ती तुला म्हणते की लेवल आपण क्रॉस नाही केली पाहिजे. हे तिच्याकडनं दिसते. तुझं बिहेवियर किती क्रिपी दिसते माहिती आहे, की तू तिला म्हणतोयस की तुझे लिप्स किती सेक्सी आहेत, हे आहे ते आहे, आणि ती तिकडे तुला बोलते लेवल हे कर. इट्स नॉट गुड. इट्स नॉट गुड फॉर यू.
इट्स नॉट गुड फॉर एनीबडी. प्लीज अंडरस्टँड दिस. आय एम ओनली टेलिंग दिस टू यू बिकॉज आय नो यू. कळलं? थँक्यू. आणि हे जे डबल क्रॉसवालं थिंग आहे हे एक्सपेक्टेड होतं मला जेन्युइनली. तर तू बघ त्याच्यावरती काय करायचं. कारण की माझं एवढे ती की कोणाकडे असू दे पण ती रेवाकडे परत नाही पाहिजे मला. प्राजक्ताकडे परत नाही पाहिजे मला. 3 मिनिटं नाही दॅट आय प्रॉमिस. माझा नवरा हिथं तिथं फिरतो. आता काय करायचं? तुम्ही हिंडा मी हिंडू माग माग खरंच. तुझ्यासारखं हा असंच करते. हिंडायचं जिथं गेलं तिथं बसायचं. जेम्स बॉन्ड भेटले 007. नवरा कुठेही गेला त्याच्या पाठीमागे जायचं. सकाळी 11:30 वाजता. तू हे विचार करून चाबी काढली की विशालची काढते की माझी काढतेस? दोघांची नाही. मी हा विचारच नाही केला. मला असं तर मला उमेदवारी हवी आहे. तर आम्ही दोघांच्या तोंडातलं घास तू हिचकवला. नाही, मी माझ्या तोंडात घास टाकला. तुमच्या दोघांशी मी हिचकावून घेतली असती. इवन इफ तुम्ही कोणाशी घेऊन ती चाबी घेतली असती तर मी तुमच्या विश्वासावर घात केला असता. तर माझ्या नजरेत हे तू आमच्या दोघांच्या तोंडातनं घास हिचकावून घेतला आहे स्वतःसाठी. आणि विशालसाठी पण मला तेच फील होतं की तो कन्व्हिनियन्सप्रमाणे रेवालाही म्हणाला की ठीक आहे मग मी रेवाला देईन. मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं कारण माझ्यासाठी तू माझा चान्स घेतला. मग तसं बघायला गेलं तर तू रेवाचा चान्स घेतलायस. हां तर ती माझी काही लागतच नाही. तिने काय माझं मन नाही जिंकलंय. मी तुझं मी रेवा आणि संस्कृती काल आल्या. कळतंय का तुला रुचिता. अफेक्ट का होत आहे? ती चावी तुझी नाहीच आहे. आरबी काय बोलला? आरबी मला म्हणाला की यांचा प्लॅन होता. मी म्हटलं असेल तर कॅमेरावर आलं असेल, इशारामध्ये आलं असेल, ते माझ्या पुढे येणारच. बरं माझा विश्वास आता इकडनं गेला आहे. ठीक आहे तुम्हा दोघांवरनं. तर मी नाही खेळू शकणार तुमच्याबरोबर हे मला सांगायचं होतं. तू एक्सपेक्ट करते या सिच्युएशनला मी तुला चावी द्यावं किंवा मी त्याला देऊ तो तुला दिल्यावर तर हे होणार नाही. माझ्याकडनं दोघांनाही चावी मिळणार नाही. खूप झालं सगळ्यांसाठी खेळून. आता मला माझा इंडिव्हिज्युअल खेळ खेळायचा आहे. ठीक आहे मी माझं डिसिजन सांगितलंय. मला लोकांसमोर मूर्ख नाही दिसायचंय की मी तरीही विश्वास ठेवते. मला नाही ठेवायचं आता याच्या पुढे. मी इंडिव्हिज्युअल होऊन बाहेर पण निघाले तरी मला प्रॉब्लेम नाही आहे. काय करते यार? हा आरबी इथे आपली रोटी शेकतोय फॉर नो रिझन. ऐक ना कोण नाही शिकत तो त्याचा गेम खेळतोय विशाल. आई ओके? नो हां पण आयडियली तू घेतली होती चावी ना, तुला मिळायला हवी होती. आयडियल इकडे काही होत नाही ते कळलंय मला. सकाळी 11:45 वाजता. मी तुला पहिल्या दुसऱ्या वीकमध्ये एक गोष्ट सांगितलेली तुला माहिती आहे काय? की मी तुझ्याशी जे मस्ती करतो हां त्याच्यावर खूप अवलंबून आहे की तू कसं रिॲक्ट करतेस. हां आठवतं तुला? हां. आता तू नाही करत कारण इक्वेशन डिफरंट आहे. म्हणजे मी तुला काही मस्ती करतो की अरे तुझे लिप्स किती हॉट आहेत असं. आता तू नाही करत. आता तू लाजते किंवा इश्य काहीतरी बोलते तेव्हा तू कसं रिॲक्ट करत होतीस आठवतं तुला? काय करत होती? नको ना थांब ना. हो ना. ते बाहेरनं असं खूप क्रिपी दिसलंय की 15 वर्षा डिफरन्स असणारा एक माणूस एका मुलीला जेव्हा तिला आवडत नाही असं कमेंट्स करतो. आणि मी तुला बोलून थकलो तेव्हा की नको करूस मी वाईट दिसणार. तू थांबवलंच नाहीस. विशाल दॅट वॉज द एंड. ह्याच गोष्टीमुळे आपला ॲक्सेप्टन्स झाला आहे. कारण की तू वाईट दिसणार. इट टेक्स टाईम ना मला पण समजवायला. मला माहिती आहे मी शोसाठी नाही करत आहे. मी दुसऱ्या दिवशी शोमधून उठून नाही बोलू शकत आहे. आवडतो तो आवडतो हे दुसऱ्या दिवशी नाही बोलू शकत आहे. ती जर्नी होती आणि ती जर्नी आपण ॲक्च्युली जगलो आहे. माझी पण फॅमिली आहेत, माझे पण लोक आहेत. माझं पण आहे ना 20 वर्षाचं करिअर आहे यार. तू तर आता सुरुवात करतेस. यू हॅव नथिंग टू लूज राईट. फॉर मी एव्हरीथिंग इज ॲट स्टेक. विशाल तुला कळतंय का? तुझ्याकडून ॲक्शन होती माझ्याकडून रिॲक्शन होती. माझी रिॲक्शन चुकीची तेव्हा किंवा बरोबर तेव्हा ठरते जेव्हा आपली ॲक्शन येते. आणि काहीतरी ठीक आहे माझं चुकलं. मी कोणाचं चुकलेलं नाही आहे इथे. मी तुला तेच समजवते की ती जर्नी आहे यार. नॉट राईट. तुला नाही कळणार हे आता. आणि तू खूप लहान आहेस हे कळायला की कुठल्याही चीज बनवताना खूप वर्ष लागतात. त्याला तोडायला 2 मिनटं लागतात. मला सांग ते रिॲक्शन त्या ॲक्सेप्टन्स नंतर कधी नाही आलं. कारण की आता ते टू साइडेड. पण असं वाटत होतं ना की मी तुझ्या मागे फिरतोय आणि माझ्या ॲक्सेप्टन्स आणि तुझं नाही. कळतोय का? मला कळतंय यार बट नॉट राईट. मी ऍक्टिंग नाही करू शकत जोपर्यंत मला जेन्युइनली फील नाही होते. मी कसं काही रिॲक्ट करू?
मला ज्या दिवशी जेन्युइनली फील झालं काहीतरी त्या दिवशी मी स्वतःहून सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट केलं आहे. मग तेच मला विचार करत होतो की मी एवढं करतो या गेममध्ये, सगळं बरोबर करतोय, सपोर्ट पण करतोय, पण माझ्याबद्दल एवढी निगेटिव्हिटी कुठून येते, मी काय रॉंग करतोय, हेच एक आहे. मग मला असं नंतर वाटलं की यार हे नाही करता तो बेटर था ना, हे मेरे को क्या जरूरत था, मला स्वतःच्या डोक्यावर आणि समोरून सपोर्ट नाही आहे तर मग का आ बेल मुझे मार का कसं केलं बोलू मी? शकतो यार समोरनं सपोर्ट नाही विशाल? रिझल्ट काय आहे, मी खूप रिझल्ट ओरिएंटेड आहे ना रुचिता, रिझल्ट काय आहे? अरे तुला हे कळत नाहीये विशाल, मी नाही ऍक्टिंग करू शकत विशाल, मी ऍक्टर नाहीये. मी तर रिॲक्ट तर नको करूस ना तसं. मी हे नाही बोलत आहे की तू हो वाव मी काहीच रिॲक्ट नव्हते करत विशाल. करत तू होते. मला म्हणत होतास की काहीतरी रिॲक्ट कर. इफ यू आर नॉट लाइकिंग इट सिम्पली से इट की यू आर नॉट लाइकिंग इट, आय विल स्टॉप. तुझे हे शब्द होते. पण तू नॉट लाइकिंग इट पण नाही केलंस ना. एक्झॅक्टली, मग मी तेच सांगतेय की मी रेसिप्रोकेटच नाही केलं तेव्हा मी रिॲक्शनच नाही दिली आहे. मला सगळ्यात मोठी भीती माझे घरचे होते, पण तो पण बाजूला ठेवून मी ते ऍक्सेप्ट केलंय. तू कधी हे सोचलं की हा एवढा सक्सेसफुल आहे, हा हे आहे, हा जेन्युइनली मला माझी मस्ती करतो तर मला पण ह्याचं इमेज सांभाळायला पाहिजे, ह्याच्या पण घरवाले आहेत, ह्याचं पण करिअर आहे. तू कधी माझ्याबद्दल विचार केलंस? हो, रात्री कोणाबद्दल विचार करत होते? माझ्याबद्दल. कालचं बोलतीस तू? हो. कालचं सोड ना यार, मला फरक नाही पडत हा गेम आणि हे घे चावी घे, जे खाली फेकतोय, घेऊन जा. मला नकोय ती. प्लीज 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 डिसरिस्पेक्ट नको करूस. नको यार, मला तुला कळत नाही. मला काय कळत नाहीये. काल ऐक, मला नाही बोलायचं जेवढं माहिती तुझ्याशी, होतं मला नाही बोलायचं. आता आजपासून मी शो पर्यंत आहे, तुझ्याशी नाही बोलत, मला नाही बोलत. भाड में गई तू और भाड में गया. सॉरी, पण मी ना हे ऍक्टिंग नाही करू शकत हा विशाल. मला जेव्हा जेन्युइनली फील झालंय तेव्हा मी ऍक्सेप्ट केलेलं आहे. मी तुझ्यासाठी ना ऍक्टिंग माफ कर भाई, मेरे को माफ कर. मैं ये गेम में आया तैसे तुझ्याशी बोललो, ते सर्वात मोठी चुकी आहे माझी. त्यांनी मला सांगितलंय मला सीझन संपेपर्यंत नाही बोलायचं. नाही बोलायचं. मी माझंच बाउंड्री वाढवतोय की मला तिच्याशी बोलायचं नाही, माझी बाउंड्री आहे. लोक खूपच घाण बोलतात. आता मीच बघितलं नाहीये बाहेर जाऊन, मला काय माहीतच नाही. हिम्मत ठेव, तू इथपर्यंत राहिली, तू तुटू शकणार नाहीयेस. बिग बॉस निकलतेला